टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईतील बांद्रा, पालीहिल आणि खारदांडा परिसरामध्ये शिवसेनेचे आमदार आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की खारदांडा परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। कारण की खारदांडा परिसरामध्ये जी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीच्या या ठिकाणी दहन प्रक्रिया केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वास येत होता आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। अशा तक्रारी ज्या आहेत त्या अनेक तक्रारी मुंबई महानगरपालिकेकडे देण्यात आल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने जे आहे ते या खारदांडा येथील जी स्मशानभूमी आहे तिचं संपूर्णपणे काम करण्याच्या हाती घेण्यात आल्याची माहिती जी आहे ते मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते नार्वेकर यांच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रयत्नांना यश, खार स्मशानभूमी चिमण्यांचे दुरुस्तीकरण होणार, नागरिकांची प्रदूषणापासून मुक्तता होणार, अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते संपूर्ण बांद्रा, पालीहिल आणि खारदांडा परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अनेक महिन्यांपासून खरं तर या स्मशानभूमीबाबत प्रश्नचिन्ह जे आहे ते नागरिकांकडून उपस्थित केले जात होते। कारण दहन प्रक्रिया झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात वास या ठिकाणी येत होता आणि पर्यावरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात यामध्ये समतोल बिघडत होता, असा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिकांनी उपस्थित केला होता। आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून जे आहे ते मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने संपूर्ण या स्मशानभूमीचं काम आणि चिमण्याचं दुरुस्तीकरणाचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मिलिंद नार्वेकर यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। कॅमेरामन योगेश सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।